बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. अंगणात तुळशीचे वृंदावन असणे शुभ मानले जातं. याने इडापिडा टळते. घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो. कारण तुळस ही बहुगुणी असते. संस्कृतीत तिला पूजण्याची प्रथा प्रचलित आहे. तिच्या मंजुळा तसेच पाने देवाला वाहतात. विशेषत एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला मानाने वाहिले जाते. तुळशीची माळ बनवली जाते. अशी ही औषधी गुणधर्म असलेली बहुनकारी तुळस कोणत्या दिवशी लावावी याचेही शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. बहुतेकांना तुळस कोणत्या दिवशी लावायची हा प्रश्न पडतो. कारण रोप कधी, कसे, कुठे लावावे आणि लावू नये याचेही नियम आहेत. त्यानुसार शुभ अशुभ परिणाम ठरतात. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. त्यानंतर तुम्ही चैत्र महिन्यात सुद्धा लावू शकता. तुळशीचे रोप कोणत्या वारी लावावे याचं उत्तर आहे गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवारी तुळशीचे रोप लावल्याने श्री विष्णूंचा वरदहस्त तुमच्यावर राहील. त्याचप्रमाणे तुळशी आईला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुक्रवारी अंगणी तुळस लावणे लाभदायक ठरते. तुळशीचे झाड कोणत्या दिवशी लावावे, त्यानंतर आता तुळस कोणत्या दिवशी लावू नये हे जाणून घेऊ. तर सूर्य किंवा चंद्रग्रहण, रविवार, एकादशी या दिवशी तुळस लावू नये. एकादशीला व रविवारी मंजुळा किंवा पाने तोडू नये. तसेच रोप उपटू नये. त्याचबरोबर इतर वेळेस सांजवेळी आणि आंघोळ न करता तुळशीला पाणी घालणे, तिचे पाने तोडणे टाळावे. वाळलेली तुळस अंगणात नसावी. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे. ते शुभ असते. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळस लावू नये. उपरोक्त नियमावरून तुळशीचे रोप कधी लावावे तसेच कोणत्या वारी लावावे याची पूर्ण माहिती तुम्हाला अवगत झाली असेल. त्याचनुसार वार वेळ ठरवून अंगणी तुळस लावा.